नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन अँड जॉब अपडेट्स मध्ये आपले स्वागत आहे. EPS 95 पेन्शन धारकांनो, आता वेळ आली आहे गांभीर्याने विचार करण्याची. जर 2026 मध्येही सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्याचे परिणाम किती भयानक असतील. आज आपण केवळ चर्चा करणार नाही तर आकडेवारीसह विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात तुमच्या भविष्याचा हिशोब आहे. महागाई वर्सेस पेन्शन आकडेवारी पहा मित्रांनो, आकडेवारी काय सांगते ते पहा. 2014 मध्ये जेव्हा किमान पेन्शन 1000 निश्चित झाली होती, तेव्हाच्या तुलनेत 2026 मध्ये महागाईचा दर दुपटीने वाढला आहे. आज 75 लाख पेन्शन धारकांपैकी तब्बल 60% पेक्षा जास्त लोकांना दरमहा 1500 पेक्षाही कमी पेन्शन मिळते. जर सरकारने ही पेन्शन 7500 केली नाही तर वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे पेन्शन धारकांना औषधांसाठीही इतरांवर अवलंबून राहावे लागेल. हे केवळ दुर्लक्ष नाही तर ज्येष्ठांच्या हक्कांचा अपमान आहे. EPFO कडे असलेला निधी ठोस पुरावा. अनेकदा असं म्हटलं जातं की सरकारकडे निधी नाही, पण वस्तुस्थिती काय आहे? EPFO कडे सध्या पेन्शन फंड मध्ये लाखो कोटी रुपये पडून आहेत. दरवर्षी या फंडावर मिळणारे व्याजच इतके आहे की त्यातून पेन्शन वाढवणे शक्य आहे. जर सरकारने या निधीचा वापर पेन्शन धारकांसाठी केला नाही तर हा कष्टाचा पैसा केवळ कागदावरच राहील आणि पेन्शनर्स मात्र गरिबीत जगतील. राजकीय परिणाम. 3 कोटी मतांचा फटका. सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की देशात 75 लाख EPS 95 पेन्शनधारक आहेत. जर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मोजले तर हा आकडा 3 कोटी मतांच्या पुढे जातो. जर 2026च्या आगामी निवडणुकांपूर्वी सरकारने निर्णय घेतला नाही तर पेन्शनधारकांचा निवडणुकीवर बहिष्कार किंवा नो पेन्शन नो वोट हा नारा सरकारसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो. आंदोलनाची पुढची दिशा. NAC चे पाऊल काय आहे पहा मित्रांनो. राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी आधी स्पष्ट केले आहे की आम्ही केवळ आश्वासन घेण्यासाठी दिल्लीला जात नाही. जर दुर्लक्ष झाले तर देशभरातील पेन्शनर्स जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतील. आता ही लढाई केवळ कागदावर राहिलेली नाही, ती रस्त्यावर उतरलेली आहे. मित्रांनो, जर आपण आता गप्प बसलो तर पुढची अनेक वर्ष आपल्याला या तुटपुंज्या पेन्शनवर समाधान मानावे लागेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि सरकारला दाखवून द्या की पेन्शनर आता जागृत झाले आहेत. तुम्हाला काय वाटते? सरकारने बजेटमध्ये ही घोषणा करायला हवी का? तुमची पेन्शन सध्या किती आहे? कमेंट मध्ये नक्की लिहा.